अहिल्यानगर शहरामध्ये तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आलाय। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचं आयोजन अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे करण्यात आलं होतं। यावेळी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनादरम्यान अनेक तक्रारदारांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यात आलंय। यामुळे अनेक विषय मार्गी लागले। पोलिसांनी नागरिकांशी थेट संवाद साधत अनेक नागरिकांच्या विविध तक्रारींचा यावेळी निपटारा केला। यावेळी नागरिकांनी देखील पोलिसांशी थेट संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या। अधिकाधिक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलाय। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। आपले महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी जे 100 दिवसाची योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणीसाठी आपले जो ईज ऑफ लिव्हिंग इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये आपले रेंजमध्ये माननीय आय जी साहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही एक हा उपक्रम राबवलेला आहे। त्यांच्यामध्ये प्रत्येक शनिवारी आपण तक्रार निवारण दिवस म्हणून साजरा करतो। त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलवर आपण एक तक्रार निवारण दिवस साजरा करतो। त्याच्यामध्ये जे तक्रारदार येतात त्यांची जी अडीअडचणी आहे ते आपण समजून घेतो आणि त्याप्रमाणे जे कायदेशीर कारवाई ते तातडीने आपण तिथे करतो। आज हा दुसरा आठवडा आहे। प्रत्येक शनिवारी यापुढे हा कार्यक्रम होणार आहे। आपले जे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहे तसेच पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी, सर्व अधिकारी तसेच आपले SDPO ॲडिशनल SP नेहमी स्वतः आपण एक पोलीस स्टेशनला थांबतो आणि थांबून लोकांची जे तक्रारी आहे ते जाणून घेतो आणि त्यांच्या तात्काळ आपण निवारण करतो। हा जो उपक्रम आहे ते आपला जीवनमान सुकर करण्यासाठी म्हणजे ईज ऑफ लिव्हिंगचे जे संकल्पना आहे त्यांचे वतीने होत आहे। आज इथे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे ठाणेदार तसेच आपले SDPO आणि मी इथे उपस्थित होतो। यांच्यामध्ये हा जो तक्रार निवारण 11 वाजतापासून आपण सुरू केलं आणि जवळपास 1 पर्यंत ते संपवलं। त्याच्यामध्ये बरेच तक्रारदार आले, त्यांची तक्राराचं निवारण केलं आणि तसेच त्यांची जे काही प्रॉब्लेम्स होती ते आपण समजली आणि कायदेशीर जे कारवाई होती तातडीने केलेली। धन्यवाद।